सनातन राष्ट्राचा जयघोष करत कोल्हापूरहून साधक आणि हिंदुत्वनिष्ठांचे दिल्लीकडे प्रस्थान। 13 आणि 14 डिसेंबरला भारत मंडपम नवी दिल्ली येथे होणार भव्य शंखनाद महोत्सव। सव्यासाची गुरुकुलम यांच्या दुर्मिळ शिवकालीन शस्त्रास्त्रांचे अनोखे प्रदर्शन आकर्षण ठरणार। कोल्हापूर येथून सनातन राष्ट्राचा जयघोष करत सनातन संस्थेचे साधक, हिंदू धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ तसेच विविध मान्यवरांचे 13 आणि 14 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी दिल्लीकडे उत्साहात प्रस्थान झाले। सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन प्रस्तुत आणि सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षातील या विशेष सोहळ्याच्या निमित्ताने रेल्वे, गाड्या आणि विमानामधून दाखल होणाऱ्या सहभागींच्या भगव्या टोप्या आणि वाहनातील भगवे ध्वज नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते। या महोत्सवासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांमध्ये तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉक्टर हरीश कुलकर्णी, उद्योजक जयंतीलाल पटेल, महादेव आढावकर, शरद शेट्टे, हिंदुत्वनिष्ठ रामभाऊ मेथे, शिवाजी शिनगारे, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, मंदिर महासंघाचे अशोक गुरव, आप्पासाहेब गुरव, विलास पाटील आणि हिंदू महासभेचे विकास जाधव यांचा समावेश आहे। या भव्य सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सव्यासाची गुरुकुलम यांच्याकडील दुर्मिळ शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन। ढाल, तलवार, भाला, जांभिया, कट्यार यांसह अनेक ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्रांचा समावेश असलेले हे प्रदर्शन इतिहासप्रेमी आणि सांस्कृतिक परंपरेत रस असणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।